मंगळवारी सायंकाळी दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा हा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच पुन्हा दिल्लीला जातील असं म्हटलेलं आहे। एक प्रकारे त्यांनी त्यांच्या नावाची घोषणाची पुन्हा केलेली आहे। हेमंत गोडसे हॅट्रिक करतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। आपा कसं वाटतं आता श्रीकांत शिंदेच्या वक्तव्यानं? मला असं वाटतं का निश्चितच खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे शिंदे साहेब या राज्यामध्ये काम करत आहे, आम्ही देखील लोकप्रतिनिधी या नात्यानं सातत्यानं जनतेचा संपर्क, विकास कामं आणि संघटनात्मक बांधणी यासाठी सातत्यानं मेहनत केली आणि आज मला असं वाटतं की आज ही सर्व परिस्थिती त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये सकारात्मकपणे ही जागा आपल्या धनुष्यबाणालाच राहील अशा प्रकारचा सुतोवाच या ठिकाणी केला। आता काय वाटतं, आता पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असं म्हटलेलं आहे, तुमचा विश्वास आहे? मला असं वाटतं का निश्चित आज राज्यामध्ये ज्या प्रकारे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा ज्या प्रकारे लोकाभिमुख काम या ठिकाणी करताय, सर्वसामान्य माणसं जनतेला त्याचा आधार देण्याचं काम करताय। वरती आपल्या केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब देखील एक खंबीर नेतृत्व आपल्या देशाला मिळालेलं आहे। आपल्या देशाचा सन्मान वाढत असताना आपल्या देशाची आर्थिक वाहिनी देखील अधिक मजबूत त्या ठिकाणी होती। एक 370 राम मंदिर असे अनेक धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलेले आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवारच या ठिकाणी निवडून येतील। शिवसेनेच्या किती जागा, आता तुमच्या नावाची तर घोषणा केली, अजून किती जागा शिवसेना मिळतील असं वाटतं? मला निश्चित विश्वास आहे। कालही मी सांगितलं की या ठिकाणी जेही खासदार या ठिकाणी आले तर जे निवडून आलेले आहेत 18 खासदार आमचे शिवसेना व धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आलेत आणि म्हणून 18 जागा द्याव्यात असा आग्रह आमच्या सर्वच खासदारांचा शिंदे साहेबांकडे होता। तसं पाहिलं तर आता तुमच्याच शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक होते, भाजपकडून देखील अनेक जण तयारी करतायत, आता तुमच्या नावाची घोषणा झाली आहे, त्यांची अडचण होईल असं वाटतं पुन्हा एकदा राजकारण? मला असं वाटतं की अडचणीचा काही भाग नाही। हे सगळे निर्णय हे राज्यस्तरीय वरिष्ठ नेते या ठिकाणी घेत असतात आणि वरिष्ठांनी निर्णय घेतलेले हे अंतिम निर्णय असतात आणि म्हणून मला असं वाटतं का कोणी नाराज होण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी प्रत्येकजण उमेदवारीसाठी स्पर्धा करत असतो, परंतु प्रत्येकाला तर देणं शक्य नसतं आणि म्हणून एकाला दिल्यानंतर बाकीच्यांनी नाराज होण्याचं तसं काही कारण नसतं। कार्यकर्ते समर्थकांकडून आनंद उत्सव साजरा केला जातोय, कशी तयारी आता पुढे, कसे प्रचार? आम्ही बऱ्यापैकी आपल्या नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ 80 ते 85% पूर्ण शहर आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये आपण दौरा केलेला आहे। 10% बाकी मला असं वाटतं का 1-2 दिवस आचारसंहितेच्या अगोदर तो देखील केला जाईल आणि एक आचारसंहितेच्या अगोदर एक दौरा झाल्या कारणानं आपल्याला कुठं कामं काय करायची आहेत किंवा काय दुसऱ्या दौऱ्यामध्ये अधिक बांधणी कशी करता येईल यावरती आम्ही भर देणार आहोत। हॅट्रिक होणार? मला असं वाटतं का आता ती जनता ठरवेल, नाशिकची जनता। आपण बघत आहोत अशा प्रकारे आता हेमंत गोडसे यांची श्रीकांत शिंदे घोषणा केल्यानंतर आनंद उत्सव कार्यकर्ता साजरा करून केला जातोय। कॅमेरा कट्टर प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।